सहजरित्या पूर्ण केले गेले आहेत. 2 धावेने श्रीगणेश झाले. धावांचा 2 धावा धाव फलकावर आल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. 2 धावा धाव फलकावर आल्यात. क्षेत्ररक्षणाची वीररचना मात्र करताना अक्षय लेग साईड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक त्यांनी लावलाय. त्याने जाणलाय सुदाम त्या दिशेने खेळतो आणि त्या दिशेला त्यांनी क्षेत्ररक्षक लावलाय. यावेळेस मात्र चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या मधून भिरकावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये. वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे सुदामच्या बॅटमधून येतोय. पहिला चौकार. तीन चेंडूचा खेळ संपला. यावेळेस फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक मात्र गोल्डन विकेट या ठिकाणी मिळते. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सुदामच्या बारीचा अंत होतोय. दीपक जातोय नौका फलंदाज रेडी राहायचेत. असा उशीर करू नका कारण आजच्या दिवसात कलोते राहती. खूप उशीर केलाय. यजमान टीम आजच्या दिवसात मात्र खूप उशीर करते. स्लोवर डिलिव्हरी फसवला गेलाय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये गेल्या पावली माघारी परततोय. दीपक गोलंदाज अक्षय मात्र हवी ठरलाय. कलोते रेती संघाच्या फलंदाजांवरती बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते. गोलंदाज अक्षयला दीपकला परतवलाय. त्याच्या आधी मात्र आधीच्या चेंडूवरती सुदामला परतवला होता. धावसंख्येला रोख लावले गेले. 6 धावा धाव फलकावर आल्यात. ज्या वेळेस सुदामची झेल टिपली गेली त्यानंतर सुदाम निराश होऊन तंबूच्या आश्रयाला आला. नौका फलंदाज दीपक गेला आणि गेल्या पावली मात्र माघारी परततोय. 5 चेंडूचा खेळ संपला. धाव फलक जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. दीपक बाद झालाय. नौका फलंदाज विष्णू. काय झाला? शेवटचा चेंडू. या चेंडू वरती आक्रमण केलाय. फलंदाज विष्णूने कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला भिरकावलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य ह्या चेंडूवरती येतोय. षटकार विष्णूच्या बॅटमधून. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज अक्षयवरती चढवला हल्ला विष्णूच्या बॅटमधून येतोय. हा दमदार षटकार. तुझी कॅच ना ध्यान धरल्यास ते.
सांगे कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिले षटक हाताळतो गोलंदाज कुणाल. कोपडी संघाचा हा गोलंदाज नौखा गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार चेंडू हाताळलाय. पंचांकडे स्वेर चेंडूची दाद मागते मात्र पंचांनी दाद फेटाळल्या. निर्धाव चेंडूची सांगता झाले 12 धावा धावफलकावर आल्यात. गणेश अशी विष्णू अशी जोडखेल मैदानामध्ये पाहतोय. गणेशने मात्र विष्णूला स्ट्राईक देणे गरजेचं असेल कारण विष्णूच्या बॅटमधून एक षटकार आला आहे. विष्णू चांगला फलंदाज आहे कोल्हापूर संघाचा मात्र यावेळेस नो स्ट्राईकने उभा आहे. गणेश स्ट्राईकने एक चेंडू निर्धाव केला आहे. यावेळेस शरीर यष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळले आहेत. स्वेर चेंडू घोषित केलाय. अव्वंतर धाव येते. अव्वंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. तेरा धावा धावफलकावर आल्यात. पहिला चेंडू चांगला. दुसऱ्या चेंडू अवांतर हाताला गोलंदाज कुणालने. यावेळेस थोडासा फंबल झाला आहे क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा मात्र गणेश आणि विष्णू या दोन्ही फलंदाजांनी घेतला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 15 धावा धावफलकावर आल्यात. सिंगल डबल जरी धावा घेतल्या तरी स्कोरबोर्ड हात राहील कलोते संघाचा. त्याच प्रकारची फलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर चांगली समजदारीचा क्रिकेट गणेशच्या माध्यमातून. यावेळेस लोअर फुल टॉस भिरकावलाय चेंडूला. वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विष्णूचा प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज चांगली गोलंदाजी कुणाल करतोय. शरीर यष्टीपासून लांब ठेवला जातोय. चेंडूला वारंवार त्याच दिशेने गोलंदाजी करतोय. विष्णू देखील चाणक्य फलंदाज आहे मात्र विष्णू निर्धाव चेंडू खेळतोय. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळतील. स्वेर चेंडू घोषित केलाय. अव्वंतर धावेत्या. अव्वंतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धावफलकावर आल्यात. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. यावेळेस मात्र कुमार चुकी करतोय. सोपा झेल विष्णूचा सोडला जातोय. विष्णूला जीवनदान दिला जातोय. या विष्णूच्या माध्यमातून एक षटकार आलाय. यावेळेस मात्र झेल सोडला गेलाय. एक धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 18 धावसंख्येवरती. फायटिंग स्कोअर उभा करावा लागेल खोपोली संघासमोर संघाला. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्रिफला उद्ध्वस्त. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट. पंचांचा षटक संपण्याचा इशारा येतोय. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळतो गोलंदाज कुमार. नौका फलंदाज रमेश मैदानात जातोय. कुमार आलाय.
पहिला चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. चेंडू जाते उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. यावेळेस लवकर डिलिव्हरी फसवलाय फलंदाज रमेशला. यावेळेस कुमारने यावेळेस लोअर फुटच फटका पडलाय. झेल खाली शतरक्षक करतोय चुकी मात्र चेंडू थांबणार नाहीये. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये हा येतोय रमेशच्या बॅट मधून चौकार. तेवीस धावा धाव फलकावर आल्यात. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. रमेश पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का मात्र स्ट्राईक रोटेट केले रमेशने जाणले विष्णूसारखा चांगला फलंदाज आहे. स्ट्राईक त्याला देणं गरजेचं असेल. विष्णूला स्ट्राईक यावेळेस आले. पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावले. 24 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शतकातील गोलंदाज कुमार मोठे फटके मारू देत नाहीये दोन्ही फलंदाजांना. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असफळ ठरला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील कुमारने धावा खर्च केला 5 चेंडू बघा. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या शतकातील किती धावा येणार या चेंडूवरती. यावेळेस फसवलाय विष्णूला. झेल बाद होणार. दीपक त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये. विष्णूला परतावं लागेल. पंचांचा शतक संपण्याचा इशारा येतोय. शतक क्रमांक 3 या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. विष्णू बाद झालाय. काशीनाथ यावेळेस मैदानामध्ये जातोय. चौथं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज दीपक. पहिला चेंडू यावेळेस मात्र निर्धाव फेकलाय रमेशला. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला 42 लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलाय रमेशने. 1 धाव येते. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 धावा. 2 चेंडूचा खेळ मात्र संपलाय. उर्वरित 4 चेंडूवरती किती धावा येणार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला होता. 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केले गेले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. पुढे सरसावून खेळलाय. डान्सिंग डाऊट ऑफ विकेट. यावेळेस मात्र रमेशच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त माहिती. 42 लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे हा येतोय. हा हँडसम षटकार. षटकाराला या षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर कलोते रेती संघ उभारू शकतो. रमेश मध्ये क्षमता आहे. रमेशच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा प्रहार. फटका फसलाय. कुणाल झेल खाली. झेल सोडला गेलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात.
2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती एखादा षटकार मारावा लागेल फलंदाज रमेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. मात्र एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकच धाव पूर्ण केले. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. छत्तीस धाब्यांची गरज असेल, माफक आव्हान आहे. मात्र तेवढेच ताकदवर गोलंदाज देखील कलोते संघामध्ये पाहायला मिळतील. सलामीची जोडी यावेळेस मैदानामध्ये पाहतोय. अक्षय आणि दीपक अशी जोडखल मैदानात पाहतोय खोपली संघाची. पिवनचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय दीपक. अक्षय आणि दीपक अशी जोडखेल मैदानामध्ये कोपली संघाची 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 36 धावा रोखावे लागतील कलोते रेती संघाला. पहिला चेंडू वेगवान टॅप केलाय चेंडूला. गली पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला काढला गेलाय. पहिल्याच चेंडूवरती चौकाराने स्वागत केलं गोलंदाज दीपकचा. अक्षय या फलंदाजांना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्या. दीपक वरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला बेरगावलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय.
दीपकवरती मात्र हल्ले चढवल्यात अक्षय या फलंदाजाने. फार चांगली फलंदाजी आतापर्यंत अक्षय या फलंदाज पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच दिशेने मात्र भिरकावलेत. दोन चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावर आल्या. 36 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचला 8 या धावसंख्येवरती. आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चूक करतोय. मात्र वारंवार चुका पाहायला मिळतात कोल्हापूर संघाकडून. तिसरा चौकार येतोय अक्षयच्या बॅट मधून. चार चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 36चा पाठलाग करत असताना यावेळेस मोठा प्रहार केला. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. चुकी करतोय. झेल मात्र जमिनीला दान झाले. 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलकावर धावा आल्यात 14 धावा. 36 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद 14 अशी धावसंख्या. अक्षय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ केलाय. वैयक्तिक 14 धावा जमवल्यात अक्षयने. तर आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत वावरल्या सदस्य योगेश दादा ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मंडळातर्फे सहर्ष स्वागत. व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. यावेळेस बॅटची कडा फसली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना उचलणार फेकणार तत्पूर्वी एकच धाव येते. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. सुद्धा मला दुसरं षटक. यावेळेस स्वीप केलाय चेंडूला. क्लासिकल फटका. अक्षयच्या बॅट मधून एक जबरदस्त षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावर आल्यात. सुदामवरती पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला चढवलाय अक्षयने. यावेळेस टॅप केला. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला काढलाय. क्षेत्ररक्षक फंबल झाला. एक धाव पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. दीपक आलाय. तब्बल 8 चेंडू नॉन स्ट्रायकिंगलाच होता. यावेळी स्ट्रायकिंगला आणलं गेलंय अक्षयने. दीपक या फलंदाजाला डावखुऱ्या हाताचा फलंदाज चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र सुदाम समोर कशा प्रकारे फलंदाजी करणार. पहिला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक वारंवार चुका करतोय. रमेश त्या ठिकाणी मात्र चूक करतोय. झेल सोडला गेलाय रमेशने. मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 24 धावा धावफलकावर आल्यात. यावेळेस लोअर फुटो चेंडूला धरलाय. वनिश नगोन सीमारेषे पलीकडे. दीपकच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा. अजूनही 6 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच एकलव्य भिलवले विपक्ष.
विजय संघ चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरसावलाय. 34 धावा. आता काय राहिलंय? दोन पाहिजे ना, तीन. दोन धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. किती जेवायचा तेवढा जेवा. जा जेवाय. यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त केलाय. गोलंदाज सुदामने दीपकची दांडी मात्र गुल केले. ए भाजी होती का चिकन होता? रमेश रमेश 12 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. कोण गेला नाही? 12 चेंडू कडचे. अक्षय 2 धावींची आवश्यकता असेल. रमेश आलाय. पहिला चेंडू यावेळेस खेळून काढलाय लॉंगलेग क्षेत्रामध्ये. विजय फटका. विजय होतोय. कुपोलीत संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा गोडगोड कौतुक. दोन्ही संघाने शेक हँड करून घ्यायचं आहे. विशाल तुमचे शेक हँड करून घ्यायचं आहे. दोन्ही संघ एकलव्य भिलवले संघाचा संघनायक आणि कुपोली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी रंगेल. अरे सामन्याचा सामनावीर ठरलाय अक्षय, ज्याने फलंदाजी चांगली केली. गोलंदाजी देखील 2 विकेट आणि 28 धावा वैयक्तिक ज्याने जमवल्या. अक्षय आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट.